लालबाग मार्केटमध्ये मी आलेली आहे आणि गणपती बाप्पाच्या मागोमाग गौराईचं देखील आगमन होतं आणि या लालबाग मार्केटमध्ये गौराईची देखील वेगवेगळ्या खासियत आपल्याला पाहायला मिळतील। खूप सुंदर सुंदर मुखवटे इथे आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण अशी रेडीमेड गौराई आपल्याला पाहायला मिळते। खूप सुंदर, तिच्या डोळ्यात देखील इतकं छान भाव आपल्याला पाहायला मिळतात। छान असे दागिने वगैरे घातलेले गौराईचे रेडीमेड आपल्याला मुखवटे आणि संपूर्ण रेडीमेड गौराई आपल्याला पाहायला मिळते। आता आपल्या सोबत या दुकानातली ताई आहे, तिच्याकडून आपण जाणून घेऊया की यंदा त्यांच्या दुकानात गौराईबद्दलच्या काय काय नवीन नवीन व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि किती छान ग्राहकांचा या दुकानाला प्रतिसाद मिळतो हे देखील आपण जाणून घेणार आहोत। खूप छान ग्राहकांचा प्रतिसाद इथे आपल्याला पाहायला मिळतोय। काय सांगशील, तुमच्याकडे काय खासियत आहे? तर आपल्याकडे गौराईची A to Z म्हणजे गौराईसाठी जे काही वस्तू लागतात त्या सगळ्या आपल्या दुकानामध्ये अवेलेबल आहेत। म्हणजे गौराईचे मुखवटे आले, POP फायबरमध्ये मुखवटे असतात, ते दोन्ही व्हरायटीमध्ये मुखवटे आपल्याकडे आहेत। त्याच्यामध्ये प्रत्येक भागातील म्हणजे जसं कोकण, सातारा, कोल्हापूर, अमरावती सगळ्या भागांमध्ये जे पारंपरिक मुखवटे बसतात त्या सगळ्या प्रकारची व्हरायटी आपल्या दुकानामध्ये अवेलेबल आहे। हा तुम्ही बघू शकता इथे, हा पूर्ण देवसेना मुखवटा, हा नवीन ट्रेंडिंगमध्ये मुखवटा आहे। हा आपल्याकडे ह्यांच्या डोळ्यांमध्ये पूर्ण लेन्सचं काम वगैरे केलेलं आहे। तर हा एकदम आपल्याकडे मास्टरपीस म्हणून हा देवसेना मुखवटा आहे अवेलेबल। हा अमरावती देवसेना, ह्या मुखवट्याचं नावच आहे। सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावती हा मुखवटा भरपूर ट्रेंडिंगमध्ये आहे। त्याच्यामध्ये ही एक देवसेना मुखवट्यामध्ये पण आपल्याकडे व्हरायटी आहे। बाकी बऱ्याच वाई, सातारा, पेण, सातारा, कोल्हापूर, सोलापूर सगळ्या प्रकारच्या भागांमधले मुखवटे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत। जी स्वतः गौराईला ही तुम्ही मी साडी नेसवते, ही पूर्ण रेडीमेड साडी सुद्धा शिवलेली अवेलेबल आहे। परत गौराईची ही फायबरची पूर्ण बसलेली गौराई आहे, म्हणजे हा पूर्ण साचा आहे तिचा बसलेला, स्टँडिंग साचा, सिटिंग साचा, हे सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे। परत गौराईची जी बाळं असतात, म्हणजे आपल्या विदर्भ घाटावरती गौराईसोबत त्यांची बाळं सुद्धा बसतात, तर त्यांचे पण पूर्ण बॉडीचे साचे, त्यांचे मुखवटे, कापडी, POP फायबर सगळ्या तिन्ही व्हरायटीजमध्ये आपल्याकडे बाळांचे पण साचे आणि त्यांचे मुखवटे अवेलेबल आहे। अशी तुम्हाला आपली आता मी ह्या गौरीला सजवताना एक ज्वेलरी सुद्धा घालून दाखवणार आहे। तर गौरीचा पूर्ण जो साज असतो म्हणजे बिंदीपासून ते जोडवीपर्यंत सगळ्या गौरीचा साज आपल्या दुकानात तुम्हाला अवेलेबल होणार आहे। तर ग्राहकांचा काय असं काही खास अशी मागणी असते का, पुढच्या वर्षी किंवा यावर्षी आम्हाला अशा पद्धतीने गौराई पाहिजे अशी? एक नवीन मार्केटमध्ये एक नवीन मुखवट्यांमध्ये पॅटर्न येत असतात। तर ह्या वर्षी जे आहे डोळ्यांमध्ये लेन्स असणारे सुद्धा मुखवटे अवेलेबल आहेत। परत ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता नाकात, कानात बिंदीला होल दिलेले आहेत डायरेक्ट, म्हणजे पूर्वी कसे डायरेक्ट अटॅच यायचे सगळे दागिने, तर ह्या म्हणजे आता सध्या मार्केटमध्ये तुम्ही मुखवटा चूज करून तुम्हाला तुमच्या चॉईसचे पण दागिने त्याला घालू शकता। म्हणजे तुम्हाला जशी गौरी तुम्हाला सजवायची आहे, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, तुम्ही तशी तिला सजवू शकता आणि तसं तुम्ही पूर्ण तिचा साज, इकडे तो साज सुद्धा सगळं अवेलेबल आहे। तर आता माझ्याकडे गौराईचे दागिने आहेत आणि या दागिन्यांनी आता मी गौराईला सजवणार आहे। मात्र हे दागिने काय काय आहेत, त्या दागिन्यांची काय काय नावं आहेत, हे संस्कृती आपल्याला सांगणार आहे ते दागिने गौराईला चढवण्याआधी। तर हा आहे आपला पारंपरिक पुतळी हार, म्हणजे हा आपल्या तुळजाभवानी देवीला पण असतो, तर हा आपला एक पारंपरिक लक्ष्मी हार सुद्धा बोलतो त्याला, आणि हा पुतळी हार, हे दोन्ही नावं त्याला आहेत। हा आहे आपला बकुळी हार, म्हणजे छोटा मंगळसूत्राच्या नंतर हा एक बकुळी हार मध्ये एक पॅटर्न आहे, ह्याला म्हणतात बकुळी हार। हे आलं देवीचं मोठं मंगळसूत्र, हे मंगळसूत्र जे आहे हे कोळीपट्टीमध्ये आहे, म्हणजे कोळी लोकांचे जसे भरीव दागिने असतात ना त्या टाईपमध्ये हे कोळीपट्टीमध्ये मंगळसूत्र आहे। त्याच्यानंतर हे आहेत कर्णफूल, हे गौरीच्या कानामध्ये घालतात, तर ते गौरीला एकदम वेगळं लुक येतं ह्याच्यामुळे, म्हणजे झुमका सुद्धा घालू शकता। आणि हे कर्णफूल, ह्या कर्णफुलामुळे एक पारंपरिक गौरीला एक लुक येतं। आणि ही आहे ठुशी, तर ठुशी ही कंपल्सरी गौरीला घालावीच लागते, कारण गौरीच्या मानेमध्ये आणि बॉडीमध्ये जो गॅप असतो ना तो ह्या ठुशीमुळे झाकला जातो, आणि हा एक आपला पारंपरिक महाराष्ट्राचा दागिना आहे। आणि नंतर हे आहे छोटं मंगळसूत्र, तुम्ही बघू शकता, हे नंतर ठुशीच्या खाली असं छोटं मंगळसूत्र घालावं लागतं। त्याच्यानंतर एक हार, लक्ष्मी हार आणि मोठा मंगळसूत्र, असा गौरीचा पूर्ण साज गळ्याचा तयार करायचा। नंतर तिचा चेहरा असतो त्याला कर्णफूल, नथ, बिंदी ह्या सगळ्या दागिन्यांनी सजवायचं, आणि खाली जे असतं ते आपली जोडवी, तर काही काही गौरी मूर्तींच्या पायात अटॅच जोडवी येतेच, किंवा तुम्ही नंतर तुमची सुद्धा जोडवी घालू शकता। तर आता आपण गौराईला छान सजवूया। तर खूप सुंदर गौराई आपण सजवलेली आहे संस्कृतीच्या मदतीने। खूप छान गौराई झाली, म्हणजे अक्षरशः तिच्याकडे पाहत राहावं असं वाटतंय।
खूप मस्त वाटते. आणि खरं तर संस्कृती ही कलाच असते गौरी सजवण्याची देखील, आणि तुम्हाला देखील खूप सवय झाली असेल या सगळ्या गोष्टींची. काय सांग? कस्टमरला सगळ्या प्रकारचे दागिने लावून दाखवतो, त्यांच्या गौरीला जसे शोभा देतील तसे ते दागिने चूज करतात. आणि परत प्रत्येकाला आपली गौरी ही डोळ्यात भरणारी पाहिजे, तर प्रत्येकाला दागिने जसे सूट होतात तसे सगळ्या प्रकारचे दागिने आपल्या दुकानामध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला ही अशी नथ, ही पारंपरिक नथ आहे, परत फॅन्सीमध्ये पण नथ असते, आपली पेशवाई काळातली सुद्धा नथ आपल्या दुकानामध्ये अवेलेबल आहे. तर तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्हाला नथ सांस्कृतिक क्रिएशनमध्ये अवेलेबल होणार आहे. परत दागिन्यांमध्ये तर हे एवढे व्हरायटी आहेत, ह्याच्यामध्ये पण आणखी भरपूर म्हणजे जवळपास 100 प्रकारच्या दागिन्यांमध्ये सुद्धा व्हरायटी आहे. आपले पारंपरिक दागिने, कोल्हापुरी साज आला, मोहनमाळ, बोरमाळ, गहूमाळ, ह्या सगळ्या प्रकारचे दागिने जे आपले पूर्वीपासून लोक घालत आलेले आहेत, सगळ्या प्रकारचे दागिने अवेलेबल आहेत. नक्कीच संस्कृती. खरं तर मला देखील खूप छान वाटलं गौराई सजवून घ्यायला तुझ्याकडून, आणि मला देखील खूप मजा आली, आणि तू खूप छान बोललीस, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.